पुण्याच्या खराडी भागामध्ये हे शेख कुटुंब मागील 3 पिढ्यांपासून राहतं आहे आणि या कुटुंबातील 3 सदस्य भारतीय सैन्य दलामध्ये राहिलेले आहेत। त्यांनी भारताकडून शत्रूच्या विरोधात युद्ध देखील लढलेलं आहे। मात्र या कुटुंबाला ते बांगलादेशी आहेत असं म्हणत बजरंग दलाकडून त्यांच्या इथल्या रहिवाशाची पुरावे मागण्यात आले, प्रमाणपत्र मागण्यात आली आणि पोलिसांकडे तक्रार करून देखील पोलिसांनी सुरुवातीला दखल घेतली नाही असा आरोप होतो आहे। नंतर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सुरुवातीला आपण या कुटुंबाची पार्श्वभूमी नक्की काय आहे हे जाणून घेऊयात आणि त्यानंतर नक्की इथं घडलंय काय हे देखील आपण पाहूयात। आपके परिवार के कौन कौन सदस्य जो है वो भारतीय सेना में रहे हैं, कब वो भर्ती हुए थे, उनके नाम बताइए। सर, हमारे परिवार से हमारे चाचा थे नईमुल्ला खान, 1963 में भर्ती हुए थे। 1965 की जंग में बीर अब्दुल हमीद के साथ भी रहे, 71 की लड़ाई में भी रहे और 91 में सर रिटायर हुए। फिर दूसरे चाचा हमारे मोहम्मद सलीम बॉम्बे सैपर से पूना से ही भर्ती हुए और सन 71 की लड़ाई में भी रहे, 91 में रिटायर हुए। उसके बाद तीसरे हमारे सगे भाई हकीमुद्दीन सन 1984 में भर्ती हुए और 98 में उन्होंने कारगिल वार में भी रहे हैं। सन 2000 में रिटायर हुए, जो अभी भी हमारे मौजूद है। अभी अपने गांव में रहते हैं वो प्रतापगढ़ में। हम उनके छोटे भाई हैं। हमारे चाचा ने ही हमारा घर खरीदा था, मोहम्मद सलीम उनके नाम से ही है। सन 88 में उन्होंने अपना खुद का घर खरीदा था। उसके पहले वो गवर्नमेंट के बंगले में रहते थे जो सरकारी मिला था। तो हमारा परिवार यहाँ 1961 से पूना में रहता है। तो आपके जो छोटे चाचा है उनकी लास्ट पोस्टिंग पुणे में थी। जी, लास्ट उसकी वजह से उन्होंने यहाँ पर सेटल होने का फैसला किया। जी हाँ। कौन से साल में? सन 91 में सर यहीं पूना में रिटायर हुए। उसके पहले रिटायर होने के पहले 88 में ये अपना घर खुद का खरीद लिए थे। नाम क्या है सर आपका? सुबेदार नईमुल्ला। अच्छा, रहने वाले कहाँ के हैं आप? प्रतापगढ़। प्रतापगढ़ यूपी गांव यही है पूर। जी। पोस्ट ऑफिस कन्हई हनुमानगढ़। जी जिला तहसील पट्टी का निवासी हूँ। जी। आप शुरू करिए। आप इंडियन आर्मी में जॉब किए थे, ड्यूटी किए थे? हाँ जी, हम इंडियन आर्मी सन 1963 में भर्ती हुआ था जी। और 1991 में मैं रिटायर्ड हुआ। सेंटर कौन सा था आपका? पहले कोटा था, अभी कामती हो गए। नागपुर इन्फेंट्री से थे आप? हम रॉयल इन्फेंट्री बटालियन ब्रिगेड गार्ड में था। अच्छा, कौन कौन से वार लड़े हैं आप? मैं 65 की और 71 की वार लड़ा हूँ। अच्छा, 65 और 71 की। और 71 में जख्मी हो गया था। अच्छा, जिसमें बांग्लादेश बना था उसमें आप मतलब इंजर्ड हो गए थे काफ़ी। और पुणे में ये जो फैमिली रहती है, आपके भाई की फैमिली है? हमारे भाई की फैमिली है। एक भाई हमारा इंजीनियर में सूबेदार था। अच्छा। रिटायर्ड होगा, उसका डेथ हो गया है जी। और एक भाई की फैमिली जो रहती है उनका भी डेथ हो गया है। अच्छा। भतीजे लोग वहाँ रहते हैं। अच्छा, सूबेदार सलीम साहब आपसे छोटे थे? हमारे छोटे भाई थे, वो सूबेदारी से रिटायर्ड हुए थे। उनका सेंटर कौन सा था? वहीं बॉम्बे इंजीनियर पूना। बॉम्बे इंजीनियर सेपर्स थे वो? हाँ जी जी। तर हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं आहे। यांचे जे 2 नंबरचे चुलते आहेत ते बॉम्बे सॅपर्समध्ये भारतीय सैन्यात भरती झाले। देशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलं, सर्व्हिस केली। मात्र निवृत्तीच्या वेळी पुन्हा ते पोस्टिंगला पुण्यात आले आणि त्यामुळे त्यांनी पुण्यामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग हे कुटुंब इथे वास्तव्याला आलं। हे घर त्यांनी या ठिकाणी खरेदी केलं। मात्र 26 तारखेला नक्की काय घडलं? 26 तारीख सर 12 बजे रात ले करीब 11:45 बजे 50 से 60 लोग हमारे घर पे अचानक आए। दरवाज़ा बजाने लगे धड़ धड़ करके। तो हम लोगों ने दरवाज़ा जब खोला तो अंदर 5 आदमी 7 आदमी ऐसे एक रूम में घुस गए। अपना आधार कार्ड बताओ, अपना आधार कार्ड बताओ। हमने उन्हें अपना आधार कार्ड देने की कोशिश की। जिसका आधार कार्ड दे रहे डुप्लीकेट है, फर्जी है, कहाँ से बना के लाए, जिसको उसको मारेंगे, आपको भी मारेंगे।
बीवी बच्चों को भी धमका रहे, गाली दे रहे, उल्टा पुल्टा बातें कर रहे। फिर हम लोग इनसे यही पूछने की कोशिश की कि आप लोग क्या चाहते हो, हमारे पास सब प्रूफ है, हम सब देने के लिए तैयार है। पर वो कोई बात सुनने के तैयार नहीं थे। मोबाइल छीन ले रहे, बाहर निकाल रहे, औरतों को धक्का दे रहे, बेडशीट तक पहुंच जा रहे, बच्चों 5-5, 6-6 साल के बच्चों को उठा दे रहे, उठा के बोल रहे आधार कार्ड बताओ। अब आधार कार्ड कोई लेके सोता नहीं है सर, आधार कार्ड ढूंढने में दे रहे, हम आधार कार्ड ढूंढ रहे हो, हमको धक्का मार के बाहर ले जा रहे। ऐसे करते कम से कम 1-1.5 घंटा हमारे घर के आसपास वो लोग ऐसे ही गुंडागर्दी करते रहे। 1-1.5 घंटे के बाद बोले चलो औरत बच्चे और सब फैमिली पूरी पुलिस स्टेशन। हम लोग सब बाहर निकले पुलिस स्टेशन जाने के लिए, तो हम लोगों ने ये फैसला किया भाई लेडीज़ नहीं जाएंगी हमारी, हम मर्द है, हमें जहाँ ले चलना है ले चलो। वहाँ से हम लोग 15-20 आदमी हमारे फैमिली की जो है वो तैयार हुए। फिर इस चाल के भगवान चाल से भी 10-15 आदमी जो भाड़े करी है, वो सब 30-35 आदमी हम लोग पुलिस चौकी के लिए जब तैयार हुए, बाहर निकले तो वो लोगों ने जय श्री राम का नारा मारा। तो हम लोग थोड़ा घबराए हुए थे क्योंकि उसमें कोई दिख नहीं रहा था। अब जब उन्होंने नारा मारा तो एक आदमी सिविल ड्रेस में था, वो बोला हम पुलिस वाले हैं। तब हमें मालूम हुआ कि इसमें पुलिस भी है। उसके बाद आगे ले गए कॉर्नर में, तो वहाँ पुलिस की गाड़ी थी, वहाँ पे एक साहब वर्दी लगाए पुलिस वाले खड़े थे, उनकी गाड़ी में बैठा के हमें पुलिस चौकी ले गए। कुछ लोग जो गाड़ी में नहीं बैठ पाए, 2 व्हीलर से गए या कोई पैदल गया। पुलिस स्टेशन में पहुंचने के बाद हमारे सारे कागज जमा हो गए। उधर जमा होने के बाद मैडम जो थी वहाँ पे, वो लोग क्या बोले, जो हमारे ऊपर हमला किए थे, जो हमारे घर पे आए थे, उनको बुला के केबिन में बैठा के बात कर रहे। हमें बोले बाहर बैठो। हम बाहर बैठे रहे 2 घंटा। 2 घंटे के बाद बुला के पूछताछ की उन्होंने, कहा कि आप कहाँ के रहने वाले। तो हमने बताया उनको उत्तर प्रदेश के प्रतापगढ़ डिस्ट्रिक्ट के हम रहने वाले हैं, हमारी तहसील पट्टी है, थाना हमारा दिलीपुर है, गांव यहियापुर है। मैंने उनको सब पूरी जानकारी दी। उसके बाद उन्होंने क्या बोला, आप लोग जाओ, कल सुबह 11 बजे थाने वापस आओ। हम अगर तुम नहीं आते तो हम तुम्हें बांग्लादेशी रोहिंग्या घोषित करेंगे। उन्होंने ऐसा बोला, पोलीस म्हणाले हाँ ऐसे बोले। तो हम लोग चले आए। सुबह 11 बजे हम गए। वहाँ जब गए तो ये पता चला कि अभी मैडम नहीं आई है, और मैडम के आने के बाद बात होगी। 2 घंटा बैठ के हम लोग वापस आ रहे थे, रास्ते में थे तो फिर उन्होंने बुलाया, बोले आ जाओ आपकी कार्रवाई होगी। हम वापस जब पुलिस स्टेशन गए तो उन लोगों ने हमें समझाने की ये कोशिश की कि आप जितना बड़ा बता रहे हो इतना बड़ा कुछ है नहीं, आपके घर पे पुलिस वाले गए थे। अब सर हम ये कहते चलो पुलिस वाले आए थे, पुलिस वाले का आने का 11:15 बजे रात को कोई ये टाइम है क्या? ये टाइम नहीं है। क्यों आने की टाइम बनती थी 11:15 वाजता। आप घर में थी? हां, मी घरातच होते आणि जेव्हा हे सगळं प्रसंग झाला तेव्हा 12:15ला येणं आणि असे अचानक धमकी देणे हे सगळं दृश्यदायक होतं आणि आम्हाला कळलंच नाही की हे अचानक का झालं, किंवा ही तर प्लॅनिंग होती काय तर, नाही तर दुसरं तर हे अचानक येणं आणि असं सगळं बोलणं की तुम्हाला बांगलादेशी घोषित करणार आणि तुम्हाला आम्हाला अचानक अशी धमकी दिली की तुम्ही दुपारी 11 वाजता नाही आले तर तुम्हाला बांगलादेशी घोषित करणार। आणि हे प्रसंग आम्ही पुढे घेऊन गेलो तर आणि तक्रारी दिली तर आमची कारवाई काही केली गेली नाही। मग आम्हाला पुढे जावं लागलं आणि मग ही सगळी कारवाई चालू ठेवली आणि आमची मदतही केली काही लोकांनी आणि आम्ही हे सगळं प्रसंगही ठेवला की असं नाही चालणार, आम्ही तर काही चुकीचं केलं नाही, नाही आम्ही क्रिमिनल्स आहेत, नाही आम्ही मर्डरत आहेत। मग रात्रीला येणं हे का होतं? तुम्ही येतात दिवसात या आणि दिवसात काही कारवाई करा, तुम्हाला काही पेपर्स पाहिजे ते आम्ही देणार, पण असं रात्रीला येणं हे खूप दृश्यदायक आहे कारण की कोणाला काही ठाऊक नसतं, अचानक होणं आणि अचानक घटना झाली ही सगळी। नाही, या कुटुंबाची ही 3री पिढी आहे जी इथेच राहिलेली आहे। तुमचा जन्म इथलाच असेल? हां, माझा जन्म इथलंच आहे। तुम्ही इथे होता तर पोलीस हे यांनी जसं म्हटलं इथे होते, पोलीस काही त्याच्यामध्ये त्यांची भूमिका पार पाडत होते? नहीं, पुलिस को तो हमको पता ही नहीं चल रहा था यहाँ पे पुलिस है कि नहीं है। पुलिस हमको जब लेकर गई वहाँ पर, वो कॉर्नर पे गाड़ी वहाँ पे खड़ी थी, फिर वहाँ पे खाकी वर्दी वाले देखे, वहाँ पे पुलिस ने बताया कि हम पुलिस वाले हैं। फिर वहाँ पे पुलिस की गाड़ी पे हमको बैठाया गया, पुलिस की गाड़ी से ही हम पुलिस स्टेशन तक गए। हे सगळं प्रकरण राहुल डंबाळे यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला, कारण सुरुवातीला आपण जसं या लोकांकडून ऐकतो आहोत पोलीस दाद देत नव्हते, दखल घेत नव्हते। राहुलजी, तुम्हाला काय जाणवलं या सगळ्या प्रकरणामध्ये? सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका आणि आता या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय, आम्ही तपास करतो आहोत असं आयुक्त म्हणतायत। खरं तर ही अतिशय गंभीर आणि पुणे शहराला शर्मसार करणारी घटना आहे। पुणे शहराचा एक स्वतंत्र असा स्वभाव आहे की तो कधीही कुणालाही विरोध करत नाही, सर्वांना सामावून घेतो। 61 साली या ठिकाणी आलेले हे कुटुंब आणि जे ह्यांच्या घरामध्ये घुसलेले आहेत
त्यांना ही लोक या ठिकाणचे रहिवासी आहेत याची माहिती आहे. ते ह्या लोकांना ओळखतात, तरी सुद्धा यांना ते त्रास देत आहेत, त्यांना बांगलादेशी घुसखोर ठरवण्याचा प्रयत्न करतायत. याचं मुख्य कारण एवढंच आहे की केवळ तुम्ही मुस्लिम असलात तरी तुम्हाला छळायला भरपूर झालं, बाकी कारणे ते शोधतात. मला गंभीर याचं ह्या वाटतं की ज्या वेळेला हे तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. म्हणजे इतका गंभीर प्रकार देशामध्ये चाललेला आहे. सुप्रीम कोर्टाने पोलिसांना वेळोवेळी आदेश दिलेत की तुम्ही सुमोटो गुन्हे दाखल करून पुढे कारवाई करा, परंतु इथे ज्या वेळेला ह्या लोकांनी संबंधित समाजकंटकांविरुद्ध तक्रार द्यायला पुढे आले, तक्रारीचा आग्रह धरला, त्यावेळेला काही पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी की ते जे कोण समाजकंटक होते ते कार्यकर्ते नव्हे तर आमच्यातले काही पोलीस होते, अशा प्रकारचा एक बनाव तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. एकंदरीतच त्यातले जे लोक आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न यातनं समोर आला आणि म्हणून यामध्ये आम्ही DCPंशी बोललो. DCPंनी सुद्धा याच्यामध्ये सुरुवातीला स्थानिक पोलिसांच्या मतावरच विश्वास ठेवला होता, परंतु ज्या वेळेला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी आमची चर्चा झाली, भेट झाली आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आली, त्यावेळेला त्यांनी परिवाराशी आमची भेट घेतली, स्वतःहून बोलून भेट घेतली आणि सर्वात पहिला त्यांनी ह्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला की एखाद्या देशासाठी अभिमान असणाऱ्या कुटुंबियांच्या बाबत अशी घटना घडणं ही अतिशय निंदनीय आहे आणि खरं तर अशा प्रकारच्या घटना पुढं घडू नयेत या संदर्भात पण त्यांनी आम्हाला आश्वस्त केले. आणि त्यांच्या डायरेक्शन्सनुसार म्हणजे एक इतक्या गंभीर प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांना डायरेक्शन्स द्यावे लागतात की तुम्ही FIR रजिस्टर करा आणि त्याच्यानंतर ती FIR रजिस्टर होते, परंतु अद्यापपर्यंत यातले आरोपी अटक झालेले नाहीत, त्यांच्यावर कोणतीही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झालेली नाही. आणि हा गुन्हा ज्या वेळेला आम्ही दाखल करायचा प्रयत्न करत होतो, लोकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना ज्यावेळेस भेटत होतो त्यावेळेला आणखी आमच्या सहकारी कार्यकर्त्यांविरुद्ध ज्यांनी यामध्ये घुसखोरी केली होती, जे समाजकंटक वृत्तीचे लोक आहेत, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या की हे कार्यकर्ते जे आहेत हे सुद्धा जिहादी कार्यकर्ते, म्हणजे या लोकांच्या अत्याचाराविरुद्ध जे आवाज उचलतील त्यांना जिहादी ठरवलं. त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट तयार केल्या गेल्या आणि त्यांच्याबद्दलचा एक उद्रेक तयार केला गेला. ती गोष्ट सुद्धा आम्ही सांगितली. तुम्ही काय काम करता? मी पत्रकार आहे सर. शब्दस्तंभ नावाचं माझं वृत्तपत्र आहे साप्ताहिक. मी कुठलीही बातमी वगैरे कोणा आजपर्यंत प्रसारित केली नाही, परंतु माझ्याच विषयी असं बोललं जातं आहे की तू जिहादी पत्रकार आहे आणि तुझ्यामुळंच हे सगळं घडलं आहे. आणि आमचे वसीमबाई आहेत, हे रात्रीला आम्ही त्यावेळेस पोलीस स्टेशनला सहज आम्हाला समाज माध्यमातून फोन आले की बाबा अशी घटना घडली, तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो बाबा काय हे काय नाही विचारपूस करण्यासाठी. तर त्या अनुषंगाने आमच्यावरच आता आरोप करायला लागले की मला एक विचारायचं आहे, हे सगळं मराठीतच बोलत होता तुम्ही? हो नक्की. या तुम्ही सगळे ज्यावेळी ते रात्री घडत होतं त्यावेळी मराठीत बोलत होता? हां, ते मराठीत बोलत होते. तुम्ही मराठीत बोलत? हां, नाही आम्ही आमच्या भाषेत बोलत होतो, पण त्यांना काय वाटलं की आम्ही बांगलादेशी काही त्यांचं म्हणणं असं आहे की बांगलादेशी ठीक आहे तुमची कारवाई आहे ते आम्ही समजतो, पण आम्हाला एक निराशा पण भेटली पोलीस स्टेशनला जाऊन की त्यांनी काही आमची तक्रारी घेतली नाही, काही दाखली नाही केलं आणि काही त्याची कारवाई नाही केलं. किमान जर समोरची व्यक्ती मराठीमध्ये बोलत असेल तर ती बांगलादेशी कशी असू शकते किंवा रोहिंग्या कशी असू शकते असा तर प्रश्न उपस्थित व्हायला हवा. हां, ते आहे त्यांचं ते म्हणणं होतं की तुम्ही बांगलादेशी. आम्ही मराठीत नाही बोललो, आम्ही आमच्या भाषेत, कारण की आम्ही आमच्या घरात आहेत तर आम्ही आमच्या भाषेत बोलणार ना. आता हे नक्की नाही ठरलं की तुम्ही घरातच मराठी बोला कर. आम्ही बाहेर बोलतो, आम्ही बाहेर जाऊन एक चेष्टा करतो, पर हे गरजेचं नाही की तुम्ही घरात बोला. आम्ही आमच्या घरात हिंदी बोलतो, आमची भाषा बोलतो, तर ते आमची मातृभाषा ते आम्ही बोलणारच ना. आणि मराठी आहे बोलण्याची एक भाषा, आम्हाला कळतं, ती पद्धत आहे. पर म्हणजे नाही की मराठी बोललं नाही तर तुम्ही बांगलादेशी आहात, हे चुकीचं आहे. या सगळ्यामध्ये पोलिसांचा काय अनुभव आला? पोलिसांनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली. पोलिसांनी रात्रीच्या वेळी जे घेऊन गेले त्यांची शहानिशा न करता त्यांना बसून ठेवलं. त्यामध्ये त्यांना रात्री सोडण्यात आलं, त्यांचे आधार कार्ड वगैरे जमा करण्यात आले आणि सकाळी 11 वाजता या, 11 वाजता आले नाही तर तुम्हाला मी बांगलादेशी घोषित करेल अशी चुकीचं स्टेटमेंट देण्यात आलं. आणि त्यानंतर ज्यांनी तक्रार केलेली ते तिथं आलेले होते, त्यांनी आरडाओरडा केला. तिथं त्यांना बसण्यासारखा केबिनमध्ये जागा दिली आणि ज्यांना घेऊन गेले त्यांना एका रूममध्ये हे करून ठेवलं त्यांनी. आता शेवटचं तुमची अपेक्षा काय आता? सलाह मेरी अपेक्षा है कि जैसे भी हमें ऊपर से आश्वासन मिला है, सर ने ये कहा है SP साहब ने कि पूरी मदद करेंगे आपकी, पूरी क्या कहते हैं उनको सज़ा मिलेगी, हमें यही अपेक्षा है. और सबसे बड़ी बात तो ये है कि चलो हम लोगों को पुलिस स्टेशन ले गए, जो लोग हमारी मदद कर रहे थे, अफजल भाई, वसीम सैयद भाई,
ये लोग जो भी इनसे बन रहा था हमारी मदद की है। पुलिस चौकी में रात को हमारे लिए है, इनके लिए जिहादी बोल रहे हैं, इनको धमकियां मिल रही है। जब ये लोग यहाँ के लोकल है, हम तो बाहर के हैं, चलो ठीक है, यूपी के हैं, यहाँ अभी रह रहे हैं हम लोग, लेकिन इथं राहून सुद्धा तुम्हाला किती वर्ष झाली? 63 पासून म्हणजे 64 साल हो गए सर। हाँ, तीसरी पीढ़ी है हमारी यहाँ। और उसके बाद जो भी आ रहे हैं हमारे मदद के लिए, इथे व्यवसाय तुमचा? ट्रान्सपोर्ट है सर। बरं। आपल्यासोबत बजरंग दलाचे पदाधिकारी असलेले शांताराम कावरे आहेत, जे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत 26 तारखेला शेख कुटुंबियांच्या घरी गेले होते. काय नक्की तुम्हाला माहिती होती? आम्हाला स्थानिक नागरिक माहिती होती की तिथे काही अवैधरित्या बांगलादेशी किंवा रोहिंगा राहतात ते. त्या अनुषंगाने आम्ही शनिवारी संध्याकाळी आपल्या चॅनल सिनियर PI ढाकणे मॅडम यांना फोन केला. मग त्यांना सांगितलं की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे. तर त्यांनी त्यांची पूर्ण पोलिसांची टीम इथं छत्रपती महाराजांपाशी पाठवली. तिथं आमचे 5-6 पदाधिकारी होते. सदर आम्ही त्यांना तिथं घेऊन गेलो. सदर पोलीस आम्ही ती जागा दाखवली. पोलिसांनी पूर्ण कारवाई केली. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड चेक केले. जे त्यांना संशयित वाटले ते त्यांना पोलीस चौकीला पुढील माहिती करता घेऊन गेले. त्यांचा आरोप आहे की तुमच्या कार्यकर्त्यांनी घरात मध्ये घुसून पूर्ण फेक आहे. कुठलाही कार्यकर्ता गेलेला नाही. त्यांनी असं CCTV असतील तर त्यांनी आम्हाला प्रूफ दाखवा. पूर्ण पोलीस समोर होते, पोलिसांसमोर कारवाई झालेली आहे. आमचा कुठलाही कार्यकर्ता पुढे गेला नाही. पूर्ण कारवाई पोलिसांनी केलेली आहे. ते जे कुटुंब आहे ते भारतीय सैन्य दलामध्ये ज्यांनी सैनिक म्हणून काम केलेलं आहे, भारताकडून ज्यांनी शत्रूच्या विरोधात युद्ध लढलेलं आहे, ते कुटुंब आहे. ते नाही, खोटं बोलतो ते. अशा कुठल्याही कुटुंबाच्या घरी आम्ही गेलेलो नाहीये. पूर्ण कारवाई पोलिसांनी केलेली आहे. सोबत पूर्ण पोलीस नाही तुम्ही म्हणताय की आतमध्ये नाही गेला, ते म्हणतात आतमध्ये आला. ठीक आहे, हा आरोप प्रत्यारोप. ते जे कुटुंब आहे ते मी सांगतो आहे की ते असं, तर मग हे बांगलादेशी त्यांना कसं काही तुम्हाला कळालं की ते बांगलादेशी आहेत किंवा ते रोहिंगे आहेत? स्थानिक नागरिकांनी आम्हाला सांगितलं होतं एक घर नाही तिथं. तुम्ही जाऊन पहा तिथं पूर्ण ते चाळ आहे. पूर्ण एक घर नाही. आणि भरपूर घरामध्ये अशा अवैध सापडले का तिथे कोणी बांगलादेशी? पोलीस चौकी चालू आहे ना. त्यांनी काही पोलिसांना जे आधार कार्ड, पॅन कार्ड त्यांनी चेक केले, जे त्यांना वाटलं ते त्यांना पोलीस चौकीत घेऊन गेले. पण पूर्ण फेक नॅरेटिव्ह आहे. कुठलाही आमचा कार्यकर्ता त्यांच्या घरात गेला नाही. लांबून आम्ही पोलिसांची जागा दाखवली आणि पूर्ण पुढची कारवाई पोलिसांनी केलेली आहे. नाही, बांगलादेशी आहेत की नाही हे तपासणं कोणाचं काम आहे? पोलिसांचं. 100%. आम्ही पोलिसांना कळून गेलतो, पोलिसांना घेऊन गेलतो. आमचा कुठला कागद डायरेक्ट गेलेला नाही आहे. चंदनगरचे विक्टीम सोबत आमची विस्तृत चर्चा झालेली आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट पण दिलेली आहे. या प्रकरणात ही खरी गोष्टी आहे की काही लोक त्या परिसरात सॅटर्डे संडेची रात्री काही आपत्तीजनक कृत्य केले होते आणि एक अनलॉफुल असेंब्ली तिथे जमून काही घोषणा वगैरे काही समुदायाविषयी देत होते, अशा काही समोर आलेली आहे. या प्रसंगी ऑलरेडी एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आली होती. आज परत सगळ्यांचे फ्रेश बयान, त्यांना जे काही म्हणायचे ते पूर्ण घेण्यात येत आहे. कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि जे कुटुंब आहे, जे पीडित कुटुंब आहे, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलेले आहे. ते पोलीस कारवाईशी समाधान त्यांनी व्यक्त केलेले आहे. त्यामध्ये अशा काही बातमी की तिथे काही बांगलादेशचे नागरिक राहत आहे, अशा प्रकारची गोष्टीवर काही विशिष्ट समाजाचे लोक तिथे जमा होऊन ते घोषणा देत होते. त्या माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस तिथे गेली होती आणि पोलिसांनी या विषयावर हस्तक्षेप करून कारवाई त्यावेळी केली होती. परंतु ज्यावेळी हे व्हेरीफाय होत होता त्यावेळी या संघटनचे लोक काही आपत्तीजनक कृत्य केल्याचे समजते. आता पूर्ण त्यांच्याकडे काही व्हिडिओज आहेत ज्याचे पडताळणी होत आहे. स्टेटमेंट्स वगैरे ऑलरेडी रेकॉर्ड करण्यात आली होती. इतर पुरावाच्या अनुषंगाने जे दाखल असलेले गुन्ह्यामध्ये नवीन कलमे किंवा गरज असल्यास नवीन गुन्हा दाखल करून आवश्यक कारवाई करण्यात येईल. तर आपण ही सगळी पार्श्वभूमी पाहिली आणि नक्की काय घडलं हे देखील आपण पाहिलं. हे तर घडलं, बजरंग दलानी जे काही केलं तो आरोप आहे. मात्र प्रश्न आहे तो पुणे पोलिसांचा. सुरुवातीला या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोप होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.